तुम्ही पण दिव्यागरसारख्या किनाऱ्यावर जाऊन फक्त किनाऱ्यावर एन्जॉय करून परत येत आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण आपण या व्हिडिओमधून दिव्यागरचे काही अनोखे मंदिरे, ठिकाणे, इतिहास आणि दिव्यागरला दिव्यागर हे नाव का पडलं हे सुद्धा जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. मी किशोर ओले तुम्हा सर्वांचं जागर गडकिल्ले मोहीम या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आम्ही आलेलो आहे दिव्या आगारमध्ये आणि दिव्या आगारमध्ये तुम्ही आल्यानंतर बीच आणि सुवर्ण गणेश मंदिरच पाहता. तर दिव्या आगारमध्ये काय काय पाहण्यासारखं आहे चला आपण पाहूया. दिव्यागर हे पुण्यापासून 160 किलोमीटरवर तर मुंबईपासून 180 किलोमीटरवर आहे. दिव्यागर हे प्रसिद्ध आहे येथील स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी आणि येथील प्राचीन मंदिरासाठी. अलीकडच्या काळात दिव्यागरमध्ये राहण्याच्या आणि खाण्याच्या इतक्या उत्तम सोयी झाल्या आहेत. बीचच्या जवळच एकविरा हॉलिडे होम्स म्हणून आम्ही इथे राहिलो होतो. तुम्ही पाहू शकता स्वामींचं मंदिर आहे सुरुवातीला आणि खूप प्रशस्त हे हॉटेल आहे. तुम्ही पहा इथे खूप मोठी पार्किंगची पण सोय आहे. हे किचन आहे आणि इतकं सुंदर आहे हे हॉटेल. ह्याचा नंबर मी तुम्हाला कमेंटमध्ये जरूर पाठवेल. एकदम मस्त परिसर आहे हा, तुम्ही पाहू शकता. आम्ही पुण्यावरनं 6 वाजता निघून अगदी काही तासातच या हॉटेलला पोहोचलो. थोडासा आराम करून लगेचच रूपनारायण मंदिराकडे जायला निघालो. अंदाजे इसवी 800 ते 1265 ह्या कालावधीत या प्रदेशावर शेलार राजांचा आधिपत्य होते. ही रूपनारायणची मूर्ती मधुमाला जंगलातील हिरवट काळ्या संगमरवरी दगडातून कोरलेली आहे. मूर्तीचे नाक, हात व चक्र हे भंगलेले असून त्या संदर्भात कथा सांगतात की पोर्तुगीज लोकांनी ही मूर्ती पळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथील भक्तांनी त्यांना अटकाव केला. हा विरोध त्यांनी मोडून काढत ही मूर्ती जहाजावर चढवली, पण समुद्रात झाड भरकटल्याने ही मूर्ती पुन्हा मूळ पदावर स्थापन करण्यात आली. या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला श्री सुवर्णनारायण मंदिर सुद्धा पाहायला मिळते. अत्यंत सुंदर असलेले हे मंदिर तुम्ही पाहू शकता. सुवर्णनारायणची मूर्ती सुद्धा काळ्या पाषाणात कोरलेली आहे. रूपनारायण मंदिर आणि सुवर्णनारायण मंदिर हे दोन्ही मंदिर संपूर्ण चिराच्या दगडात बांधलेले शांत आणि सुंदर मंदिर आहेत. मंदिर पाहून आल्यानंतर पुन्हा रात्री हॉटेलवर मुक्कामाला आलो. जेवण झाल्यानंतर थंडी असल्याने शेकोटी पेटवण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळीच दिव्यागर चौपाटी पाहायला गेलो आणि समुद्र किनाऱ्यावरच सुंदर रूप न्याहाळत बसलो. इथला नयनरम्य समुद्र किनारी फॅमिलीसोबत थोडा वेळ घालून फोटो सेशन्स आणि रील्स काढत बसलो. समुद्रकिनारी फिरून आल्यानंतर दुपारी आराम करून दिव्याची वाडी येथे गेलो. तर मित्रांनो फायनली आपण दिव्याची वाडी इथे पोहोचलेलो आहे आणि हा दीपस्तंभ ह्या प्रथमेश रिसॉर्ट आहे. ह्या प्रथमेश रिसॉर्टच्या बाजूला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं आपण सरळ आल्यानंतर हे प्रथमेश रिसॉर्ट लागतं आणि ह्याच्या बाजूलाच हा दीपस्तंभ आहे. तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आपोआप दिवा लागत असे किंवा देव उत्तरेश्वर दिवा लावत असे अशी आख्यायिका आहे. वाडेश्वर महादेव या ग्रंथात दिवाकर या कनोजी ब्राह्मणाने या गावाचे पुनर्वसन 15व्या शतकात केल्याचा उल्लेख आहे. वरील संदर्भावरूनच गावाचे नाव दिव्या आगार असे पडले आहे. त्यानंतर लगेचच दिव्यागारातील प्रसिद्ध आणि प्राचीन असे
सुवर्ण गणेश मंदिर येथे आलो. संपूर्ण लालचिरा दगडात हे बांधलेलं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. श्री गणेशाचं दर्शन घेऊन पुन्हा परत हॉटेलवर मुक्कामासाठी गेलो. तिसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.